आमदार प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद. संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त झाले आहेत. प्रसिद्धीत राहण्यासाठी ते असे करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. बावनकुळे मकाऊला कुटुंबासोबत असताना हे ट्विट करणं शोभणारं नाही. दुसरीकडे आपली बोटं ही बरबटलेली आहेत हे लक्षात ठेवावं. आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीच राऊत हे करतात. राजकारणाची पातळी कोण सोडतंय हे प्रथम तपासून घ्या. राजकारणाची पातळी सांभाळायची म्हणून आम्ही अनेक गोष्टी ट्विट करत नाही. देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपाबद्दल त्यांनी म्हटलंय, दूध का दूध, पाणी का पाणी झालं. प्रशासन व गृह विभाग हे त्या पातळीवर निर्णय घेत असतात. नव्याने अहवालातून देवेंद्र फडणवीसांशी काहीही संबंध नाही. नाना पटोले यांच्याबद्दल त्यांनी म्हटलंय, ना धड ओबीसींच्या बाजूने ना मराठ्यांच्या बाजूने. त्यांची भूमिका काय हे प्रथम सांगावं. वडेट्टीवार एकदा सांगतात ओबीसींसोबत, भुजबळांसोबत, नंतर मी त्यांच्यासोबत नाही असं म्हणतात. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, मात्र महाविकास आघाडी काळात ते गेलं. आमची भूमिका ही स्पष्ट आहे. मराठा आरक्षण आम्ही देणार, तेही ओबीसींना धक्का न लावता. अंधारे व जाधव यांनी भूमिका आपली एक ठेवावी. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका काय तेही स्पष्ट करा. आमचा पक्ष कुणालाही चालवत नाही. वडेट्टीवार हे जबाबदार नेते आहेत. त्यांच्याकडून अशी वक्तव्य येणं फार गंभीर असल्याचं आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, मुंबई. मला वाटतं संजय राऊत असतील, नाना पटोले असतील, हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि सकाळी उठल्यावर अशा प्रकारचं काहीतरी निराधार शोधायचं आणि पब्लिसिटीत राहायचं, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न अलीकडच्या काळात सतत दिसतोय. सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे मकाऊला ज्या हॉटेलमध्ये होते सहकुटुंब, त्याच हॉटेलमध्ये खाली ते रेस्टॉरंट आहे आणि अशा वेळेला कुटुंब असताना, कौटुंबिक त्या ठिकाणी ते गेलेले असताना त्याचा वेगळ्या अर्थानं त्या ठिकाणी ट्विट करून राजकारण करणं मला वाटतं हे शोभणारं नाही आहे. आणि दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपली बोटं बरबटलेली आहेत हे संजय राऊतांना त्या ठिकाणी कळायला हवं का मुद्दाम होऊन संजय राऊत आदित्य ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारची गोष्ट काढतात. कारण आपण असं केलं की आम्ही लोक आदित्य ठाकरेंचे दारू पितानाचे फोटो, बरोबर आहे ना, आणि नाना पटोलेचे बारमधले फोटो, हे त्या ठिकाणी रेस्टॉरंटमधले फोटो, हे त्या ठिकाणी आम्हालाही नाईलाजाने करावे लागतात. मला वाटतं संजय राऊतांचा खूप राग आदित्य ठाकरेंवर दिसतो आहे. कारण उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊत नेते असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेला बदनाम करण्याची संधी ती एक पण सोडत नाहीत. त्यातनंच मला वाटतं त्यांनी हे ट्विट केलं असावं. पण ज्या पद्धतीने ह्या वैयक्तिक टीका होत चाललेल्या आहेत, राजकारणाची पातळी कुठेतरी सोडून ह्या टीका होतात असं वाटतं? नाही, आपण राजकारणाची पातळी कोण सोडतंय ते प्लीज तपासून घ्या. आता अशा प्रकारचं कुटुंबासमेत जर गेलेले असताना त्याची राजनीती करणं योग्य आहे का? आणि मग दुसऱ्याने एक मारल्यावर भारतीय जनता पार्टी आम्ही बघत बसायचं का? तुम्ही अशा प्रकारचे धंदे दिवसा ढवळ्या रात्री करत असता. आम्ही राजकारणाची पातळी पाळायची म्हणून आम्ही काही ट्विट करत नाही, मीडियात देत नाही. परंतु आपण जर आम्हाला मजबूर केलं तर या गोष्टी त्या ठिकाणी येतात बरोबर समोर. आज एक नाही, दूध का दूध, पाणी का पाणी हे होत असतं. देवेंद्रजीने राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि प्रतिभा जपलेली. त्याही वेळेला सांगितलं जात होतं की याचा देवेंद्रजींच्या आदेशाशी संबंध नाही. प्रशासकीय पातळीवर गृहनिर्माण त्या ठिकाणी गृह विभाग निर्णय घेत असतो. अधिकाऱ्यांना ते अधिकार असतात. परंतु कोण ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं. आता या माध्यमातून जर वस्तुस्थिती समोर आली असेल तर लोकांनाही सत्यस्थिती कळायला त्याची मदतच होईल. मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निदान टीका करताना, भूमिका मांडताना तरी एक वाक्यता ठेवा. अंधारेची भूमिका वेगळी, भास्कर जाधवची भूमिका वेगळी. त्याच्यामुळे पहिले तुमची भूमिका काय ते ठरवा. आणि भारतीय जनता पार्टीला अशी अजिबात आवश्यकता नाही कोणाला चालवण्याचं. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका घेऊन राजकारण करते. आमच्या सरकारची भूमिका देवेंद्रजीने अनेकदा स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले
आणि त्याच्यामुळे आता यांना भूमिका नाहीत, त्याच्यामुळे असंच काहीतरी शोधून आपलं राजकारण करता येतं आहे का असा प्रयत्न होतो आहे. पण मला वाटतं पहिली पक्षाची भूमिका ठरवा. उद्धवजी ठाकरे साहेबांना पहिलं विचारा तुमची मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका काय, आणि मग भास्कर जाधव आणि आमदारांनी बोलावं. दुसरीकडे मला वाटतं वडेट्टीवार एक महाराष्ट्राचे जबाबदार विरोधी पक्षनेते आहेत. तेच म्हणतात की मी नीट बोललं पाहिजे, असं मी काल परवा मीडियाच्या माध्यमातून ऐकलं. अशा प्रकारचे आपले महापुरुष आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी घटना संविधान या देशाला या ठिकाणी दिलं आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा आपल्या उत्तुंग नेतृत्वाविषयी बोलताना त्या ठिकाणी जबाबदारीनं बोललं पाहिजे, अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मराठा आरक्षणाचा जो टाइम बाउंड आहे त्यावरून सरकार आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत. 18 दिवस झाले तरी तारीख ही पडत आहे. वाट पाहून ते परेशान झाले असल्याचं स्वतः जरांगे पाटलांनी त्यांच्या भाषणात म्हटलेलं आहे. नाही, महाराष्ट्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे, मराठा आरक्षण द्यायचं आहे. पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे की कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण द्यायचं आहे. त्याच्यामुळे तकलादो आरक्षण द्यायचं नाही. उद्या एक GR काढायला काही शासनाला वेळ लागत नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत त्या ठिकाणी आरक्षण टिकावं ही भूमिका शिंदे सरकारची आहे. आणि त्याच्यामुळं त्यासाठी वेळ लागतो आहे, प्रोसेस करण्यासाठी वेळ लागतो आहे, आणि मॅच्युरिटीसाठी जो वेळ लागेल नॅचरल ज्या काही प्रक्रिया पूर्ण करायला त्याच्यासाठी वेळ होतो आहे. मला वाटतं जरांगेंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण या सरकारला द्यायचं आहे, आणि ते टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मराठा आरक्षणावर मराठा आणि जाट परिषद आज दिल्लीमध्ये होत आहे. कुठेतरी घटना दुरुस्त करूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. मला वाटतं हे विषय आपापल्या सोयीनं एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी रितसर मार्गाने दिलं होतं. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, ज्या क्वेरी आहेत, मागासलेपण सिद्ध करणं असेल, जास्त डाटा गोळा करणं असेल, या सगळ्या गोष्टी करून प्रोसेस पूर्ण करून मराठा आरक्षण त्या ठिकाणी द्यायला हवं. आता केंद्राने काय करायचं, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा का त्यांचे हातपाय बांधले होते का?